नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पाठीच्या मणक्याचं ऑपरेशन टाळा या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहे कोल्हापूरचा एक डॉक्टर दाम्पत्य. कोल्हापूरचे आयुर्वेद वाचस्पती डॉक्टर दिलखुश तांबोळी आपल्यासोबत आहेत. तसंच त्यांच्या पत्नी वैद्य सौ वहिदा तांबोळी आमच्यासोबत आहेत. त्यांचं दोघांचंही स्वागत करूया. डॉक्टर तांबोळी, तुमचं स्वागत. नमस्कार. डॉक्टर वहिदा, तुमचं सुद्धा स्वागत. नमस्कार. या दोघांचीही चर्चा आपण करणार आहोत. या दोघांकडूनही जाणून घेणार आहोत या सगळ्यावर काय उपाय असतात आणि कशा प्रकारे आयुर्वेदीय उपचार केले जातात. पण त्याआधी या दोघांचीही ओळख करून देते. डॉक्टर तांबोळी हे MD गोल्ड मेडलिस्ट आहेत. 23 वर्षांचा त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. तसंच कोल्हापूरच्या कांकायन आयुर्वेद चिकित्सालय तसंच आयुष पॅरालिसिस क्लिनिकचे ते संचालक आहेत. कांकायन फाउंडेशनचे ते संस्थापक अध्यक्षसुद्धा आहेत. मॉरिशियसच्या जागतिक आयुर्वेद परिषदेमध्ये त्यांच्या मधुमेहावरील शोधनिबंधाला सुवर्णपदकसुद्धा प्राप्त झालेलं आहे. ऑस्ट्रेलियन आयुर्वेद अकॅडमी तसंच इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मेडिसिन तर्फे त्यांच्या या प्रबंधाला सुवर्ण पदक देखील प्राप्त झालेला आहे. आयुर्वेदाच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी मलेशिया, मॉरिशियस, दुबई, थायलंड, श्रीलंका, सर्बिया, सिंगापूर या देशांमध्ये त्यांचं नेहमीच येणं जाणं असतं. तिथे त्यांची व्याख्यानमाला सुद्धा असते. तसंच कोल्हापूर इथं मुख्य शाखा, पुणे, रत्नागिरी तसंच बांबवडे, बडोदा, गुजरात इथं त्यांच्या इतर शाखा सुद्धा आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हेल्थ रिसॉर्टमध्ये हे सर्व आयुर्वेदिक उपचार जे आहेत ते डॉक्टर तांबोळी यांच्या मार्फत केले जातात. तर डॉक्टर वहिदा यांची सुद्धा ओळख करून घेऊया. डॉक्टर वहिदा तांबोळी यांना मलेशियातल्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेमध्ये एनेमिया विषयावरील शोधनिबंधासाठी ब्रॉन्झ मेडल सुद्धा प्राप्त झालेला आहे. तसंच कित्येक वर्षांचा या क्षेत्रातला त्यांचा अनुभव आहे. विविध कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असते. तसंच आयुर्वेदावरील व्याख्यानांसाठी त्यांना विशेष व्याख्यात्या म्हणून आमंत्रित सुद्धा केलं जातं. मलेशिया असो किंवा दुबई असो, सिंगापूर, श्रीलंका, सर्बिया इथं आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदांमध्ये त्यांचा हिरिरीनं सहभाग सुद्धा असतो. कांकायन फाउंडेशनच्या त्या संस्थापक सचिव आहेत. तसंच डॉक्टर वहिदा यांना त्यांच्या या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी आणि संशोधनासाठी आजवर अनेक राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर तांबोळी, पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की पाठीचे मणका जो आहे या पाठीच्या मणक्याच्या सगळ्या आजारांवर किंवा दुखत जरी असला तरी ऑपरेशन करा हा सल्ला दिला जातो. पण सगळ्यात आधी यावर काय उपचार असतात ते जाणून घ्यायच्या आधी मला तुम्ही पाठीच्या मणक्याची आपली कण्यांची रचना कशी असते ते जरा आम्हाला सांगा आणि त्यावरचे आजार मुळात काय काय असतात. पाठीचा जो कणा असतो तो ॲक्च्युली छोट्या छोट्या मणक्यांनी बनलेला असतो. जसं आपण लहानपणी तो गलोरीचा एक किंवा लगोरीचा एक खेळ असतो, त्याच्यामध्ये एकावर एक असे चकत्या ठेवलेल्या असतात तर तसेच हे वेगवेगळ्या आकाराचे मणके एकमेकावरती ठेवलेले असतात. आणि हे मणके ज्या पद्धतीने आता आपण इथं बघता येईल आपल्याला की हे एस शेपमध्ये हा आकार आलेला असतो. हा नॅचरल शेप असतो. आणि जर आपण इथं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा प्रत्येक मणक्याच्या मधून 2 येलो या ज्या आहेत या सगळ्या नर्व आहेत. म्हणजे मेंदूचा भाग जो मणक्याच्या मधून आत येतो तोच त्याला नर्व म्हणतात. त्या नर्व अशा हातापर्यंत येत राहतात. आणि इथं जर आपण बघितलं की मणक्याच्या 2 मणक्याच्या मध्ये एक चकती असते. आजचा जो आपला विषय आहे तो चकतीशी संबंधितच आहे. ॲक्च्युली कसं आहे, मणक्याचे आजार हे खूप असतात, परंतु त्याच्यामध्ये सायटिका असेल, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस असेल किंवा लंबर स्पॉन्डिलायटिस असेल, इथं याचे 33 मणके असतात. त्याप्रमाणे इथं मानेचा मणका इथं असतो, हे 7 असतात. हे पाठीचे मणके असतात. त्याचबरोबर हे कमरेचे मणके असतात. इथं कसं होतं की मानेचा मणका आणि कमरेचे मणके हे हालचाली होत असतात, त्यामुळे इथले आजार हे मोस्टली आपल्याला बघता येतात. आपला जो आजचा विषय आहे पाठीचा मणक्याचे ऑपरेशन टाळा, तर याच्यामध्ये असं होतं की याच्यामध्ये चकती जी आहे जे आता इथं दाखवले आपल्या हा 2 मणका मी मुद्दाम दाखवतोय की इथं कसं होतं की ह्या मणक्याच्या मध्ये जी चकती असते याचं काम ॲक्च्युली शॉक ॲब्झॉर्बर सारखं असतं. ज्यावेळी आपण खड्ड्यात आपण हे केला किंवा त्यावेळी हळूहळू हे मणके दबले जातात. परंतु बऱ्याचदा कसं होतं की जर वजन उचललं किंवा खड्ड्यात जोरात हे झालं तर अशा पद्धतीने ही चकती अशी बाहेर येऊ शकते. आणि ही चकती ज्यावेळी बाहेर येते
त्यावेळी इथून ज्या नस बाहेर पडतात, ज्या नर बाहेर पडतात, त्यांच्यावर दाब येतो आणि मग त्याची पुढची लक्षणं किंवा तो त्रास सुरू होतो. आणि मग अशा वेळी पेशंट मग कंबर दुखणं वगैरे, पायात मुंग्या येणं वगैरे ही लक्षणं सुरू होतात. तर आपल्याला आजचा जो मुख्य विषय आहे तो हाच आहे की चकती बाहेर येणं आणि त्याच्यापासून येणारे आजार. डॉक्टर वहिदा, या आजारांची नेमकी लक्षणं काय असतात? आत्ता सरांनी आपल्याला जी रचना सांगितली, म्हणजे हे 33 मणके असतात. यापैकी ज्या ठिकाणी तुम्हाला आजार झाला आहे, ज्या मणक्यामध्ये दोष निर्माण झाले, त्यानुसार यामध्ये लक्षण दिसायला लागतात. आता सर्वात कॉमन दिसणारा भाग म्हणजे मानेची हालचाल जास्त असते आणि कमरेची हालचाल जास्त असते. त्यामुळे या ठिकाणी लक्षणं जी दिसतात त्यामध्ये मानेच्या ठिकाणी जर चकती सरकली तर सगळ्यात पहिल्यांदा पेशंट आम्हाला सांगत येतात की अधेमध्ये अंधारी येते किंवा चक्कर येते. त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं तर मान दुखणं, मान आखडणं किंवा खांद्याच्या भागी सारखं भरून आल्यासारखं वाटणं, ही लक्षणं जाणवायला लागतात. हळूहळू पेशंटची तक्रार येते की हातामधून मुंग्या येत आहेत, हात जड वाटतोय किंवा बोटांमध्ये, हाताच्या बोटांमध्ये मुंग्या येतात. म्हणजे ही सगळी लक्षणं ही जेव्हा मानेच्या ठिकाणी दोष असतात त्यावेळी दिसायला लागतात. हे जर पाठीच्या मणक्यांमध्ये कुठे जर दोष निर्माण झाले असतील तर पेशंटची तक्रार येते की पाठीमध्ये पाठ दुखते, पाठ भरून आल्यासारखी वाटते किंवा सामान्य भाषेत पेशंट आम्हाला सांगतात की आमचे पाठीचे नळ भरून येतात, पाठीचे नळ भरून येतात, अशी एक तक्रार दिसते. म्हणजे ही लक्षणं आपल्याला मध्ये वेदना हे प्रमुख लक्षण दिसतं. कमरेच्या ठिकाणी जर असा काही त्रास असेल किंवा कमरेच्या ठिकाणी जर चकती सरकली असेल तर सुरुवात होते ती कंबरदुखीपासून. सकाळी उठताना पेशंटला झोपेतून उठताना पटकन उठता येत नाही, कंबर पटकन सरळ होत नाही. याकडे दुर्लक्ष झालं तर पुढे पुढे ह्या कमरेपासून येणाऱ्या वेदना या खाली पायापर्यंत जायला लागतात. म्हणजे कमरेपासून टाचेपर्यंत या वेदना पेशंटला जाणवायला लागतात. पाय जड वाटायला लागतो, पाय भरून यायला लागतो. म्हणजे एक थोडं अंतर, एक 5-10 मिनटं पेशंट चालला की पेशंटच्या लक्षात येतं की आपला पाय जड होतोय आणि आपल्याला कुठलं तरी बसलं पाहिजे. हे अगदी कॉमन लक्षण दिसतं. पेशंटची ही तक्रार येते की 10 मिनटं चाललं ना की पाय एवढा जड होतो, बसावं असं वाटतं आणि बसल्यानंतर परत चालता येतं पेशंटला. याचकडे पुढे दुर्लक्ष होत गेलं की पाय सुंद पडणं, म्हणजे पायाचा स्पर्श न समजणं किंवा सुप्ती म्हणतो आम्ही त्याला, जडपणा वाटायला लागतो, पिंढऱ्या भरून यायला लागतात आणि हळूहळू बोटांमध्ये सुद्धा प्रचंड मुंग्या यायला लागतात. पायाचे तळवे, त्या ठिकाणी खूप दाह जाणवायला लागतो. अशी ज्या ठिकाणी लक्षण म्हणजे ज्या ठिकाणी दोष असतील त्यानुसार ही लक्षणं आपल्याला वेगवेगळी दिसतात पेशंटमध्ये. नक्कीच. डॉक्टर तांबोळी यांच्याकडे मी आता येणार आहे. डॉक्टर तांबोळी, डॉक्टर वहिदा यांनी आपल्याला लक्षणं सांगितली, मात्र या आजाराची कारणं काय असू शकतात? याच्या कारणामध्ये 3 आज मुद्दे मी मांडणार आहे. पहिला मुद्दा आहे तो याची रचनात्मक विकृती येणारी कारणं. उदाहरणार्थ मुलं काही असे जिममध्ये वजन उचलताना कंबर लचकणं किंवा कमरेतली चकती बाहेर येणं. बऱ्याचदा ड्रायव्हर जे असतात व्यवसायानुसार ते ड्रायव्हर जास्त प्रवास करून त्यांच्या कमरेमध्ये दोष येणं. तर हा जसा हे आहे, माझ्याकडे एक पेशंट असा होता की त्यानं काय केलं, सिलेंडर गाडीवर असं ठेवलं होतं आणि तो सिलेंडर त्यानं खाली ठेवलं आणि त्याचबरोबर तो पूर्ण असा तिरका झाला आणि त्याचे मणके सरकले. त्याने आपल्याकडे येऊन पंचकर्म वगैरे केल्यानंतर ते बरं झालं. सुरुवातीला मला शंका होती की तो वाकडा झालेला मणका सरळ होईल का, परंतु तो पूर्ण बरा झाला आणि आता तो त्याला गोष्टीला आता 20 वर्ष झाली. याच्यामध्ये ही रचनात्मक विकृती म्हणजे आपल्याला दिसताना काय दिसतं की चकती सरकली वगैरे, चकती सरकली, मणका सरकला, परंतु इथंच फक्त थांबत नाही आहे. कारण कसं आहे, दुसरा एक आहे की शरीरामधले जे क्रिया आहेत त्या सगळ्या जर क्रियांमध्ये जर काय बदल झाला, आपल्याला माहिती आहे की जसं बिल्डिंगमध्ये सिमेंट, वीट, वाळू, स्टील असं बनवून त्या भिंती बनतात, तसंच आपलं शरीर हे 7 धातूंनी बनतं. तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र या 7 धातूंच्या संयोगानं हे सगळं स्ट्रक्चर बनलेलं असतं. तर इथं प्रत्येक धातूमध्ये जर काही चेंज असेल, समजा इथं या मणक्यांना जे लिगामेंट बांधलेले असतात, मणके बांधण्यासाठी ज्या काही दावणी असतात त्या रक्ताशी संबंधित असतात आणि जर त्याच्यामध्ये जर दोष निर्माण व्हायला लागले तर त्या मणक्याचे त्रास होतात. तर आम्हाला या गोष्टी पण आपण आयुर्वेदिक औषधांनी ज्यावेळी औषध देत असतो त्यावेळी हा बघत असतो. दुसरा महत्त्वाचा गोष्ट म्हणजे आयुर्वेदामध्ये महत्त्वाची 3 कारणं सांगितले. अति आसनात म्हणजे जास्त वेळ बसणं, म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही मी बसलं तर मला त्रास होणार नाही, पण कॉम्प्युटरवर जे जास्त वेळ लोक बसतात त्यांनासुद्धा हा
मणके चकती सरकणे, मणका सरकणे हे त्रास होतात. दुसरा आहे की अतिचंक्रमण. बऱ्याचदा मॉर्निंग वॉक वगैरे किंवा ट्रेकिंग या ह्याच्यात बऱ्याचदा लोक उत्साहानं भाग घेतात, परंतु ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी वैद्यांच्या सल्ल्याशिवाय हा निर्णय घेऊ नये, कारण तिथं हे होतं. तिसरा भाग आहे तो म्हणजे रथक्षोभात. आयुर्वेदात हे सांगितलं की रथक्षोभात कटिपृष्ठ स्कंद वेदनाश. म्हणजे काय, तर त्या काळात रथातून प्रवास करायचे. जर आता आपण साधा विचार केला की रथाला किती घोडी जोडायची, तर 10 किंवा 15, म्हणजे ते ज्या गाडीतून प्रवास करायचे ते 15 हॉर्स पॉवरच्या गाडीतून ते प्रवास करायचे. आता जर आपण बघितलं तर आपल्या गाड्या ज्या आहेत, 4 व्हीलर असेल, रेल्वे असेल किंवा विमान असेल, तर याच्यामध्ये कसं होतं की त्या जास्त हॉर्स पॉवरनं त्या गाड्या पळतात आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर येतो. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी आपण 2 व्हीलरवर प्रवास करत असतो त्यावेळी आपले केस कोरडे होतात. कोरडे होतात म्हणजे काय, तर तो शरीरात वाढलेला तो वात असतो. आणि वाताची जी गुणधर्म सांगितले, तत्र वृक्ष लघु शीत खरं सूक्ष्म चल आणला, म्हणजे हा चलगुण आहे वायूचा. तो ज्यावेळी आपण गती देतो शरीराला, तसं तसं त्या शरीरामध्ये त्याची वाढ होते. आपल्याला माहिती आहे एक सुनीता विल्यम्स म्हणून एक अंतराळवीर होत्या, त्या ज्यावेळी अंतराळातून खाली आल्या आणि त्यांच्या ज्यावेळी तपासण्या केल्या गेल्या त्यावेळी असं लक्षात आलं की त्यांची बोन डेन्सिटी म्हणजे हाडं ही ठिसूळ झालेली आहेत, त्यांच्या शरीरात कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं. असं का झालं, तर त्यांचा पृथ्वीशी म्हणजे पार्थिव घटकाशी असलेला संबंध चुकला होता, राहिला होता, आणि तो आकाशात जास्त काळ राहिल्यामुळं ते शरीरामध्ये वात वाढायला लागला. आणि हे जे आजार आहेत हे सगळे वाताशी निगडीतच असे आजार आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी डॉक्टर वहिदा यांच्याकडे येते. डॉक्टर वहिदा, महिलांमध्ये यासंबंधीची कारणं जी आहेत ती काही असतात का वेगळी? हां, आता आपल्याला सरांनी जी सांगितली की ज्या ज्या योगे शरीरामध्ये वात वाढतो ती सगळी कारणं महिलांमध्येही दिसतातच. पण याशिवाय अगदी ज्याचा उल्लेख करावा अशी कारणं म्हणजे बाळंतपणानंतर झालेले दुर्लक्ष महिलांचं. आपल्याकडे पूर्वीपासून आपण बघतो की बाळंतपणानंतर त्या बाळंतिणीची जी काळजी घेतली जाते, महिना 1.5 महिना तेलाने रोज अभ्यंग करणं, म्हणजे सगळ्या शरीराला तेल लावणं, गरम पाण्याचा शेक देणं, किंवा आहारामध्ये सुद्धा डिंकाचा लाडू, आळीवाची खीर किंवा तुपाचा भरपूर वापर, या ज्या गोष्टी सांगितल्यात ना, त्याचा उपयोग काय होतो, तर बाळंतपणामध्ये जो शरीरात वाढलेला वात असतो तो या गोष्टींमुळे कमी होतो. शरीराची जी झीज झालेली असते ती या सगळ्या गोष्टींमुळे भरून निघायला मदत होते. पण ज्या महिलांमध्ये हे सगळं होत नाही किंवा बाळंतपणानंतर ही काळजी घेतली जात नाही आणि पुढे रोजचे कष्ट तर ते कंटिन्यू पुढे सुरूच राहतात, अशा बायकांमध्ये वयाच्या 35-40मध्ये कंबरदुखीला सुरुवात होते. आणि हेच कारण पुढे मणक्याच्या आजारामध्ये परिवर्तित होतं. दुसरा पार्ट म्हणजे मेनोपॉज, म्हणजे पायी गेल्यानंतर, जेव्हा त्याला आपण रजोनिवृत्ती जे म्हणतो, की वयाच्या 45-50 नंतर बायकांची पाळी जाते. पायी जाण्याची ही जी प्रोसेस आहे त्यामध्ये शरीरामध्ये बरेच बदल होत असतात. आणि हे जे बदल होतात त्यामध्ये बायकांच्या शरीरातील कॅल्शियम कमी होणं हा एक मोठा बदल असतो. त्यामुळे या काळात काही औषधी घेणं किंवा विशिष्ट काळजी घेणं हे जर झालं नाही तर साधारण 60च्या पिरियडमध्ये बऱ्याच बायकांमध्ये आपल्याला मणक्याचे आजार उद्भवलेले दिसतात. यानंतर मी सरांकडे येणार आहे. सर, खरं तर बऱ्याचदा रुग्णांची मानसिकता ही असते, दुखतंय ना चला अंगावर काढा किंवा बरं होईल, पण वेळेवर उपचार न घेणं आणि दुखणं अंगावर काढणं हे कितपत घातक ठरू शकतं? नाही, घातक असं ठरू शकतं. कारण का, तर दुखणं काय हे आपल्यासाठी थांबणार नाही आहे की तुम्ही लक्ष देत नाही म्हणून दुखलं थांबलं, असं होत नाही. आणि मग तो आजार समजा चकती, त्याच्या पण 4 स्टेजेस असतात. त्या 1st स्टेज, 2nd स्टेज, 3rd स्टेज आणि 4th स्टेज. 4th स्टेजमध्ये चकती पूर्ण बाहेर येऊन त्याचा तुकडा बाहेर पडतो. तर अशा वेळी ऑपरेशनशिवाय पर्याय राहत नाही. परंतु या स्टेजला येण्यापूर्वीच जर आपण आयुर्वेदाचे उपचार घेतले तर हे नक्की आपल्याला टाळता येतं. आणि या लक्षणांमध्ये असं होतं की जर आपण ट्रीटमेंट घेतली नाही तर अशा वेळी हाताचा कंट्रोल जाणं, हातातून वस्तू पडून जाणं, ज्यावेळी मानेचा त्रास असतो, किंवा पेन किंवा पिन असे पदार्थ उचलता येणं, पायाच्या बाबतीत ज्यावेळी कमरेचा हा त्रास होतो त्यावेळी पायाची पूर्ण संवेदना जाणं, लघवी शौचालय ह्याचा कंट्रोल निघून जाणं, आणि हळूहळू मग तो पाय होतो तो त्याला फूट ड्रॉप पण म्हणतात, आणि पाय लुळा पडणं, पाय सुकणं, आणि मग अशा स्टेजला येऊन मग नंतर ते रिकव्हरी होत नाही आहे, अशी एक स्टेज येते. पण ह्यात जे पाय लटका पडणं वगैरे अशा ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला रिकव्हरी करता येतात. त्या डॉक्टर वहिदा, जर पाय लटका पडला तर उपचारांनी तो बरा होतो का?
हो, नक्कीच बरा होतो. म्हणजे आम्ही आमच्याकडे असे बरेच पेशंट यशस्वीरित्या ट्रीट केलेले आहेत. कारण पाय लुळा पडणं ही या आजाराची खूप पुढची अवस्था आहे. त्यामुळे अशा पेशंटचा विशिष्ट अभ्यास करून कुठली कारणं आहेत हे बघून त्या दृष्टीने एक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आमच्याकडे केली जाते आणि असे बरेच रुग्ण आम्ही बरे केलेले आहेत. तर डॉक्टर तांबोळी, मला एक सांगा, बऱ्याचदा असं होतं की रुग्ण पंचकर्म ची उपचार पद्धती अवलंबतात, मात्र पंचकर्म केल्यानंतर सुद्धा फरक पडत नसेल तर काय? आत्ता जे आपला कार्यक्रम बघत आहेत लोक, यांच्यातल्या कित्येक लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की सर आम्ही पंचकर्म केलेले आहेत आणि आम्हाला त्याचा इतका फायदा झालेला नाही. परंतु असे पेशंट म्हणजे आमचे जे काही पेशंट आमच्याकडे येतात तर त्यातले 35% पेशंट हे पंचकर्म करून त्यांना फरक पडला नाही अशी तक्रार घेऊन येतात. परंतु अशा वेळी ना मला या सगळ्या जे पेशंट असतात त्यांचं धन्यवाद द्यावं असं वाटतं, कारण त्यांना फरक पडला नाही तरीसुद्धा त्यांनी पुन्हा आयुर्वेदावर विश्वास ठेवून ते आमच्याकडे येतात. मग अशा वेळी आमची जबाबदारी जास्त वाढते. याच्यामध्ये आम्ही काय करतो की पेशंटला का फरक पडला नसेल याचं पहिल्यांदा ॲनालिसिस करतो. ही आमची प्रत्येक पेशंटमध्ये ही आम्ही स्पेशली लक्ष देतो की या पेशंटला आपल्याकडून कोणत्याही परिस्थितीत फरक पडलाच पाहिजे. आणि सुदैवानं आत्तापर्यंत आमच्याकडे सगळ्या पेशंटना ह्या सगळे त्रास त्यांचे बरे झालेले आहेत आणि त्यांचा 15-15 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, त्यांना कुठलाही त्रास झालेला नाही. अशा वेळी आम्ही काय करतो की ॲक्च्युली काय होतं याचं ॲनालिसिस केल्यावर एक लक्षात आलं की बऱ्याचदा कसं होतं की ज्या ट्रीटमेंट आम्ही देतो त्या ट्रीटमेंटमध्ये 4 फेजेस असतात. म्हणजे काय, पहिल्यांदा लक्षणं कमी करणं, त्याच्यानंतर जी संप्राप्ती म्हणजे पॅथॉलॉजी जी झालेली असते, आजार वाढवणारी जी चेन बनलेली असते ती चेन पूर्ण ब्रेक करणं, त्याच्यानंतर शरीरामध्ये जी या आजारामुळे झालेली झीज आहे ती भरून काढणं आणि त्याच्यानंतर हा आजार पुन्हा येऊ नये म्हणून ज्या काही ट्रीटमेंट असतात. तर या सगळ्या ट्रीटमेंटचा स्पॅन जो असतो हा थोडासा जास्त असतो. बऱ्याचदा लोक काय करतात की बरं वाटतं म्हणून मध्ये सोडून देतात आणि पुन्हा काहीतरी कारण भेटलं की ते त्यांना तो त्रास होतो. आता आपण साधं एक्झाम्पल आहे, जरा मला इथून मुंबईवरून जर मला कोल्हापूरला जायचं आहे आणि माझं डेस्टिनेशन कोल्हापूर आहे आणि मी जर पुण्यातच उतरलो तर मी कोल्हापूरपर्यंत पोचणारच नाही. तर अशा पद्धतीनं बऱ्याचदा मध्येच उपचार सोडले जातात आणि मग हा आजार वाढतो. बऱ्याचदा असं होतं की पेशंटना आजाराचा जो पॅटर्न आहे, बरा होण्याचा पॅटर्न हा लक्षात येत नाही आहे आणि त्यामुळे लोकांचं एखाद्या वेळेस त्रास वाढला तर आत्मविश्वास कमी होतो आणि मग त्यांच्याकडून ती ट्रीटमेंट अर्धीच राहिली जाते. पण मला सगळ्यांना असं सांगायचे आहे की आजार हा जो आहे हा आपण जर बघितला तर कधीतरी वर्षातून कंबर दुखली, मग 6 महिन्यातून दुखली, मग 2 महिन्यातून दुखली, असं करत तो आजार वाढत जातो. तो बरा होताना आयुर्वेदिक औषधं आणि पंचकर्म ट्रीटमेंटने बरा होताना तो अशाच पद्धतीनं हळूहळू कमी होतो. यासाठी आपल्याला धीर ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. डॉक्टर तांबोळी, मला आणखी एक प्रश्न असा विचारायचा की काकायनमध्ये आणि आयुषमध्ये तुम्ही आत्तापर्यंत अनेक हजारो रुग्णांना बरं केलेलं आहे. हा आकडा जो आहे जवळजवळ 7,000च्या पार गेलेला आहे. आता मला इथे असं विचारायचं आहे की नुसत्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये पेशंटचं विना ऑपरेशन जर उपचार होत असतील तर नक्कीच ही चिकित्सा पद्धती आणि ही उपचार पद्धती प्रभावी आहे असं म्हणायला लागेल. 100%. सगळ्यात महत्त्वाचं आपण जे बोलतोय की पाठीच्या मणक्याचे ऑपरेशन टाळा हा आपला विषय आहे. म्हणजे याचा अर्थ असा की हा खूप मोठा विषय आहे जिथं आपल्याला ऑपरेशन टाळायचं आहे. म्हणजे ही खायची गोष्ट नाही आहे आणि हा इतका साधा सोपा विषय नाही की मी बोललो उद्या औषधं घेतली आणि आता पेशंट बरा झाला नाही. ज्यावेळी पेशंट आमच्याकडे येतो त्यावेळी आम्ही पेशंटचं पूर्ण ॲनालिसिस, पूर्ण हिस्ट्री टेकिंग घेतल्यानंतर पेशंटला आम्ही किती दिवस पंचकर्म करावे लागतील हे MRIच्या रिपोर्टवर ठरतं बऱ्यापैकी. MRIच्या रिपोर्टवर पेशंटला ट्रीटमेंट ज्या करायच्या ते 15 दिवस, 21 दिवस, 30 दिवस, दीड महिना असं त्याच्या सिरियसनेसनुसार तो ठरवतो. आणि ह्यानंतर मग पुढं किती महिने औषधं घ्यायचे आहेत आणि औषधोपचाराचा कालावधी संपल्यानंतर तो पुढं किती कालावधीसाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे. मला एक सांगायचं आहे की आपण जशी नवीन भिंत असते आपली, जी ओली भिंत असते ती आपण एका हाताने पाडू शकतो, परंतु ती भिंत ज्यावेळी वाळते, ज्यावेळी आपण ज्यावेळी त्याच्यावर घर तयार होतं त्यावेळी आपण ती हाताने पाडू शकत नाही. तर अशा पद्धतीनंच आपण ज्या काही ट्रीटमेंट करतो त्या ट्रीटमेंट झाल्यानंतर देखील काही महिन्यांसाठी ते पेशंट बघून आम्ही त्यांना सांगत असतो काही काळजी घ्यायची. तर काही महिन्यांसाठी
आम्ही त्यांना काळजी घ्यायला सांगतो. कारण का, जी काही ट्रीटमेंट आहे ती शरीराला ताकद देऊन तिथली एनर्जी फिक्स होईपर्यंत आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. आणि मग ते झालं की मग पुन्हा ह्याचा रिकरन्स होत नाही. बऱ्याचदा असं होतं लोकांचं, आता मला बरं वाटलं की चला मी शेतात जाऊन वजन उचलण्याची कामं करणं वगैरे होतं. सुदैवाने आत्तापर्यंत तसं काही झालं नाही. पेशंटना सांगितलं असं करू नका, परंतु त्यांना त्रास तर नाही झाला. परंतु शक्यतो मी सगळ्यांना सांगतो की ट्रीटमेंट झाली की लगेच तुम्ही नॉर्मल लाईफ जगू नका, त्याचा सिरियसनेस लक्षात घ्या. डॉक्टर वहिदा, एक थोडक्यात सांगाल की ज्यांना हा त्रास आहे त्यांनी काय काळजी घ्यावी किंवा पुढे होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी, एक थोडक्यात सांगाल? ज्यांना त्रास आहे त्यांना तर आम्ही सजेस्ट करतो की पहिल्यांदा प्रॉपर व्यवस्थित आयुर्वेदिक ट्रीटमेंट जी आमच्याकडे होते तो त्या पद्धतीची ट्रीटमेंट नक्कीच फॉलो करायचा प्रयत्न करा. कारण त्या ट्रीटमेंटने ऑपरेशन करण्यापेक्षा बिना ऑपरेशनचा जर तुमचा व्याधी टाळता आला, तुमचा त्रास कमी करता आला तर ते केव्हाही चांगलं आहे. ऑपरेशन जर तुम्ही टाळताय म्हणजे आपण काय करतो की फक्त ट्रीटमेंटने जेव्हा बरं करतोय तेव्हा त्यानंतर तुम्हाला अनेक दिवस काही गोष्टी सांभाळायला लागतात. आम्ही पेशंटना सल्ला देतो की 6 महिने वर्षभर कुठलंही ओझं उचलू नका, संपूर्ण विश्रांती घ्या. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगतो. हे झालं आजार झाल्यानंतर. पण हा आजार होऊ नयेच म्हणून काय काळजी घ्या, तर पहिल्यांदा छोट्या छोट्या ज्या शरीराची दुखणी असतात किंवा लक्षणं असतात ती दुर्लक्षित करू नका. त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा करा की तुम्हाला बरं वाटेपर्यंत त्याच्याकडे. म्हणजे छोटी कंबरदुखी किंवा मानदुखी, एखादी चक्कर येणं, म्हणजे आपण पूर्ण टोकाला गेल्यानंतर आपण ज्या तपासण्या करतो किंवा डॉक्टरांकडे जातो तर हे टाळा. योग्य आहार विहार घ्या. आणि स्पेसिफिक मी जर मणक्यांची दुखणी यासाठी जर बोलायचं आपण जे म्हणतोय तर त्यामध्ये आयुर्वेदाने सांगितलंय की अभ्यंगम आचरेत नित्य. कारण ज्या ज्या गोष्टींनी वात वाढतो ती सगळी या आजाराची कारणं आहेत. त्यामुळे अभ्यंग म्हणजे रोजच्या रोज तेलानं सगळ्या शरीराला मसाज करणं, सांध्यांना मसाज करणं, या गोष्टीमुळे वात जो शरीरात वाढलेला असतो तो कंट्रोलमध्ये येतो आणि हा आजार आपल्याला होत नाही याच्यातून आजार. नक्कीच डॉक्टर तांबोळी तुम्ही इथे आलात, डॉक्टर वहिदा तुम्ही सुद्धा इथे आलात आणि इतकी चांगली माहिती दिलीत. तसंच पाठीच्या मणक्याचे विकार काय असतात आणि त्याच्यावर विना ऑपरेशन उपचार कसे करता येतात याबद्दल माहिती दिली, त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.